नमस्कार फ्रेंड्स, सोनूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत लाल माठाची भाजी। आपण आता भाजी स्वच्छ असं धुवून चिरून घेतलेली आहे। बघा, असं छोटे तुकडे केलेले भाजी चिरून घेतलेली आहे। त्यानंतर आपण आता त्याच्यासाठी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडंसं जिरं, 3 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या। आता आपण एक कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकूया। तेल आता चांगलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया। थोडंसं जिरं कळसळलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता लसूण टाकून घेऊया। हलवून घ्या थोडं लसूण। ठेचलेलं लसूण घेतलेलं आहे आपण इथे। लसूण थोडंसं कळसळलं की आपण त्याच्यामध्ये मिरचीचे तुकडे, मोठेच तुकडे ठेवलेले आहेत आणि एक लाल मिरची टाकून घेऊया। आपण इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरची थोडी कळसळली की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। कांदा थोडा करजळून द्यायचा, थोडं ब्राउनिश कलर होईल तोपर्यंत त्याला हे करायचं। लाल मटाची भाजी ही खूप गुणधर्म असतं त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं, लोह असतं आणि हे पचन संस्था मजबूत करण्यासाठी पण उपयोगी आहे। थोडं ब्राऊन व्हायला लागलं आहे, कांदा थोडा ब्राऊन झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण माठ टाकून घेऊयात। अतिशय सोपी आहे भाजी बनवायला आणि चविष्ट पण असते खूप। ह्या भाजीला मीठ जे आहे ते सगळ्यात शेवटी टाकायचं असतं, कारण ही भाजी आता एवढी दिसत आहे ना, ती आता शिजल्यानंतर एकदम छोटीशी होऊन जाणार, थोडीशी होऊन जाते। हळवून घेऊया। झाकण न ठेवताच ही भाजी आपण शिजवून घेऊया। झाकण ठेवलं तर त्याचा कलर जो आहे ते निघून जातो। आपण त्यामध्ये आता 1 चमचा गरजेपुरतं, चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। मीठ टाकलं की थोडं त्याला पाणी सुटेल, ते अजून शिजली जाईल। बघा, बघा पाणी सुटलेलं आहे मीठ टाकल्यामुळे। तर थोडं पूर्ण पाणी आपण हे सुकून द्यायचं। बघा, पूर्ण पाणी जे सुकून द्यायचं, म्हणजे मग छान लागते। बघा, पूर्ण पाणी हे सुकलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकू। काही तुम्हाला वाटलं तर तुम्ही खोबऱ्याचं कीस करून सुद्धा टाकू शकता, पण मी आता सध्या शेंगदाण्याचं कूट टाकते। थोडं हलवून घ्या। शेंगदाण्याचं कूट टाकून आपण पूर्णपणे हलवून घेतलेले आहे। बघा, अशा प्रकारे आपली लाल माठाची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे सोनूज किचन। थँक्यू।